पुणे बेंगळुरू महामार्गावर एसटी बसचा अपघात झालाय। ज्योतिबाकडे निघालेल्या एसटी बसचा अपघात झालाय। अपघातात बसमधील 35 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते। चालकाचा ताबा सुटल्याने सांगलीच्या तांदूळवाडीजवळ हा अपघात झालाय। सातारा जिल्ह्यातील दहिवडी डेपोच्या बसला अपघात झालेला आहे। या ठिकाणची दृश्य बघूया। त्या अपघातात मोठं नुकसान झालंय। सांगलीच्या तांदूळवाडीजवळ अपघात झालाय। चालकाचा ताबा सुटल्याने सांगलीच्या तांदूळवाडी नजीक हा अपघात झालाय। सातारा जिल्ह्यातील दहिवडी डेपोच्या बसला त्यामुळे आग लागलेली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, सांगलीच्या तांदूळवाडीजवळ हा अपघात झालाय आणि अपघातात बसमधील 35 प्रवासी, 35 खरं तर खूप मोठा आकडा, 35 प्रवासी यामध्ये गंभीर जखमी असल्याचं कळतंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती? अपघात नेमका कसा झाला? नक्कीच करण, कोल्हापूर येथे ज्योतिबाकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे। पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीजवळ या बसचा अपघात झाला आहे। सातारा जिल्ह्यातील दहिवडी डेपोची बस ज्योतिबाकडे निघाली होती। यावेळी तांदूळवाडी येथे आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला। त्यामुळे बस ओढापात्राचा जे कचरा आहे तो तोडून ओढापात्रामध्ये कोसळली। त्यामुळे बसमधील 35 प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे, परंतु अपघातानंतर तातडीने या घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली। तांदूळवाडी म्हणजे ग्रामस्थ आहेत, त्यांनी धाव घेतली आणि 35 प्रवाशांना तातडीने कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यातील ही बस आहे। सातारा जिल्ह्यातील दहिवडी डेपोची ही बस कोल्हापूरकडे निघाली होती। कोल्हापूरकडे हे सर्व भाविक ज्योतिबाकडे खरं तर हे सर्व भाविक निघाले होते आणि चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा बसचा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येते। करण, नक्कीच स्वप्नील, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।